नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. उद्याचा फक्त एकच दिवस बाकी आहे. याच्यानंतर 21 तारखेला कोण होणार पेडगाव हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्याला मित्रांनो कळणार आहे. जबरदस्तच मैदान होणार आहे मित्रांनो. त्या साईडला बक्षिसांची एकदम लयलूटच होणार आहे तिकडच्या साईडला. जबरदस्तच सगळीकडं धिंगाणाची. आपले विनाय शेठ देशमुख जे की बैलगाडा शर्यत क्षेत्रातील खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आहे ना यावर्षीही त्यांनी आहे ना जवळजवळ 1,21,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे. जो ओपन मैदानाला एक नंबर करेल त्याच जोडीला तो दुसऱ्या दिवशी आदतला पण एक नंबर करेल. त्या बैलाच्यासाठी त्या नंदीच्यासाठी 1,21,000 रुपये इतकं मोठं रकमेचं त्यांनी बक्षीस जाहीर केलं आहे. ह्याच्यानंतर आपलेच की खरसुंडीचे सागरशेठ कटरे बाब्या बैलाचे मालक यांनी पण त्या ठिकाणी बक्षिसांची लयलूट केलेली आहे मित्रांनो. फायनलसाठी जेवढ्या गाड्या पात्र होणार आहेत त्या सगळ्यांच्यासाठी एल ई डी टी व्ही ह्या प्रत्येक बैलगाडा मालकाला ते त्यांच्यातर्फे देणार आहे. आणि तसंच रील स्टार म्हणून पण त्या ठिकाणी जे जे रील व्हायरल होतील त्याच्यासाठी पण त्या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. मैदान भूतोन भविष्यतो अशा प्रकारचं होणार आहे. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आता ह्या जे मैदान आहे त्याची क्रेज वाढतच चालली. पब्लिक बाहेर येतं. मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. यंदा ही अशीच अपेक्षा आहे. भरपूर म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बैलप्रेमी चाहते वगैरे सगळ्यांची तिकडं तुफान गर्दी होणार आहे मित्रांनो. आणि हे जे मैदान असतं ना या मैदानासाठी आहे ना बैल खतरनाकच पाहिजे. त्या ठिकाणी जो नाद करेल पब्लिकचा जो बिताड असेल तोच राडा घालणार. कारण का बैलगाडा मालक ह्यांचं पण डोक्यात एकच गोष्ट असते की पब्लिक बाह्याने गाडी गटाला तर काय इकडून तिकडून कुठनं पण लागेल काय विषय नाही मारू आपण. पण जर सेमीला गाडी कडनं लागली तर अशा वेळेस काय करायचं. भयान म्हणजे भयान पब्लिक असतं. त्यामुळं पब्लिकचे बेताज बादशाह दोन्ही पण पाहिजेत. म्हणून जास्त करून जे बैलगाडा मालक आहेत त्यांचं डोक्यात एकच असणार की जो आपल्याबरोबर जोडीला बैल असेल आपला पण आणि जो दुसऱ्याचा पण जोत्यातला जो बैल आहे तो पब्लिकचं भिताड पाहिजे. उजवीनं गाडी लागू दे नाहीतर डावीनं गाडी लागू दे, दोघांनी धिंगाणाच करायचा. पब्लिक किती पण येऊ द्या नुसतं तुडवतच गेला पाहिजे. जसा मथुर पब्लिकचं भिताड म्हणून ज्याला ओळखलं जातं.